नवा इतिहास घडत आहे, नगरचे भाग्य बदलत आहे। शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरासाठी डीपी रस्त्यांसाठी 150 कोटी रुपये मंजूर। विकासाचे विजन समोर ठेवून अखंडपणे माझे कार्य सुरू आहे। प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे। आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत। रस्त्याचे भाग्य उजळत आहे, आपलं शहर बदलत आहे, नवा आकार घेत आहे। बदलत्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात। यापुढे हे विकास कार्य सातत्याने सुरू राहील। धन्यवाद। आपल्या निरंतर सेवेसाठी आमदार संग्राम अरुणकाका जगताप। जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्तानं पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाथर्डी येथे पाहायला मिळाली। सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रामध्ये आपल्या बहुमूल्य योगदानाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींचे खासदार विखेंनी मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपल्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कार्याला सदिच्छा दिल्या। तसेच उपस्थित महिला भगिनींना देखील या सन्मानित करण्यात आलेल्या महिला भगिनींकडून प्रेरणा घेत वाटचाल करण्याचं आवाहन केलं। या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात आले। भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरंच काही। या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं आपल्या नृत्यानं उपस्थित सर्वच महिलांची मने जिंकत या सोहळ्याचा उत्साह अधिक वाढवला। या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा फुंदे, पाथर्डीत रुग्णसेवा सुरू करणाऱ्या प्रथम महिला डॉक्टर सुरेखा लोखंडे, युवा कीर्तनकार हरिभक्त परायण वैष्णवी मुखेकर, पैठणी विणकामाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या शीतल टेके, महिला उद्योजक उमा महेश्वरी बजाज, समाज हित जोपासणाऱ्या माजी नगरसेविका सुरेखा गोरे, शैक्षणिक कार्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या मुख्याध्यापिका विजया चोरमले, महिला उद्योजक मीरा बडे, सिंधू आहेर, पार्वती शिंदे, डॉक्टर आयशा पठाण, आरोग्य माता केंद्राच्या माध्यमातून रुग्णसेवा करणाऱ्या समाजसेविका शीला जाधव आदी कर्तृत्ववान महिलांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं। यावेळी आमदार मोनिका राजळे आणि रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे पाटील देखील उपस्थित होत्या। एरवी नेते मंडळी पुढच्या रांगेत सोफ्यावर बसून कार्यक्रमाचा आनंद घेतात, परंतु दादांचे तसे नाही। कुठलाही बडेजावपणा न करता कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये कुठेतरी हरवलेले असतात। दादा आहेत की नाही कार्यक्रमात याची शोधाशोध आम्हाला करावी लागते आणि म्हणूनच दादांना जनतेचे नेते म्हणतात। वारंवार त्यांच्या कार्यातून आणि वागणुकीतून हे दिसून येतं, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलंय। चार लोक असतात आजूबाजूला आणि ते वेगळे दिसतात बरं का, पण तुमचं वेगळंच आहे। तुम्ही प्रेक्षकांच्या मध्ये कुठेतरी हरवलेला असतात। तुम्ही आहात की नाही कार्यक्रमात ही शोधाशोध आमची असते आणि म्हणूनच तुम्हाला जनतेचे लोकांचे नेते मिळतात आणि ते तुम्ही वारंवार तुमच्या क्रियेतून दाखवता आणि आमच्यासारख्या कलाकारांना पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।